गावाच्या पश्चिम टोकाला आंब्याच्या झाडांनी वेढलेली एक जुनी वाड्याची रचना होती. काळानं झिजलेली पण अजूनही एखाद्या गुपितानं भरलेली. गावातले सगळे तिला राऊळवाडा म्हणून ओळखायचे. दिवसाढवळ्या ती जागा शांत वाटायची, पण रात्रीच्या अंधारात मात्र त्या वाड्याच्या अंगणातून कधीकधी विचित्र आवाज ऐकू यायचे. जणू कोणी कुठून तरी लाकडी दरवाजावर हळूच ठोका मारतोय. 1, 2 आणि मग 3रा ठोका. लोक म्हणायचे 3 ठोके ऐकू आले की काहीतरी घडतंच. गावात नुकतीच राहायला आली होती श्वेता. शहरातून आलेली, पण मनानं खूप साधी. ती गावातल्या प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून लागली होती. सुरुवातीला तिला गाव आवडलं. लोक साधे होते आणि मुलं शिकवायला उत्साही. पण जसजसं वेळ गेलं तसं काहीतरी तिच्या लक्षात येऊ लागलं. रोज रात्री नेमकं 12 वाजता तिच्या घराच्या मागून कुठून तरी 3 ठोके ऐकू यायचे. पहिल्यांदा वाटलं कोणी मस्करी करतंय. दुसऱ्यांदा विचार केला कदाचित झाडावरून काहीतरी पडत असेल. पण 3ऱ्यांदा ती जागी झाली तेव्हा ठोके अगदी तिच्या दाराजवळून आले होते आणि तो आवाज इतका स्पष्ट, जड होता की तिच्या अंगावर काटा आला. दुसऱ्या दिवशी सकाळी श्वेतानं तिच्या शेजाऱ्यांना विचारलं, तुम्हाला काही आवाज ऐकू आले का काल रात्री? पण सगळ्यांनी मान हलवली. गावकरी म्हणाले, रात्रीच्या वेळेला असं काही ऐकू आलं तर त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस. राऊळवाड्याचं प्रेत फिरतं म्हणतात. श्वेताला असं काही मान्य नव्हतं. ती शहरात शिकलेली, तर्कशुद्ध विचार करणारी स्त्री होती. पण तरीही मनाच्या आत कुठेतरी एक भीती घर करू लागली. त्या रात्री तिनं ठरवलं की ती जागीच राहील. ती दिवा बंद करून खिडकीजवळ बसली. घड्याळानं 12 वाजले. गावात सगळीकडे शांतता. अचानक झाडांवरून वारा वाहू लागला आणि मग ठोक 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 3 आवाज सलग आले. पण यावेळी आवाज घराबाहेर नव्हता, तो घराच्या आतून आला होता. श्वेतानं टॉर्च लावला. हात थरथरत होता. टॉर्चचा प्रकाश जमिनीवर फिरवताना तिनं पाहिलं, जमिनीवर एक ओलसर ठसा होता. जणू कुणाचं पाय तिथे क्षणभर होतं आणि मग नाहीसं झालं. दुसऱ्या दिवशी तिनं शाळेत तिच्या सहकारी सुनीलशी याबद्दल बोललं. सुनील गावातलाच होता. तो म्हणाला, श्वेता, त्या ठोक्यांचा इतिहास आहे. या गावात 20 वर्षांपूर्वी इथं एक अपघात झाला होता. एक शिक्षक राहुल सर अचानक गायब झाले. त्यांचा मृतदेह कधी सापडला नाही. लोक म्हणतात ते अजूनही वाड्यात फिरतात आणि ठोके मारतात. श्वेतानं हसत म्हटलं, अरे, भूतं काही नसतात, पण मी हे समजून घेईन. त्या रात्री पुन्हा ठोके आले, पण यावेळी श्वेतानं आवाज रेकॉर्डर लावला होता. सकाळी ती रेकॉर्ड ऐकली आणि अंगावर शहारा आला. ठोके झाल्यानंतर एक मंद कुजबूज ऐकू येत होती. जणू कोणी म्हणत होतं, सत्य उघड कर. ती घाबरली, पण उत्सुकताही वाढली. मग तिनं ठरवलं की ती राऊळ वाड्यात जाईल. गावात कोणालाच त्या वाड्यात जायची हिंमत नव्हती, पण श्वेतानं दुपारी शाळेनंतर एकटीच तिकडे जायचं ठरवलं. वाड्याच्या आत शिरताना हवेत धुळीचा गंध आणि ओलसर थंडी होती. भिंतींवर कोळीचं जाळं आणि कोपऱ्यात मोडक्या बाकड्यांवर धूळ साचली होती. पण घराच्या आतल्या खोलीत काहीतरी वेगळंच होतं. जमिनीवर जुनं वहीचं पान पडलं होतं, ज्यावर लिहिलं होतं, 3 ठोके, सत्य उघड होईल तेव्हा. श्वेताला ते पाहून थरकाप उडाला. त्या वहीत पुढचं पान अर्धवट जळालेलं होतं. तिनं तो तुकडा उचलला आणि घरी आणला. रात्री तिनं नीट पाहिलं. त्यावर काही रासायनिक सूत्र होती आणि शेवटी एका व्यक्तीचं नाव लिहिलं होतं, सुनील. श्वेताला आता सगळं विचित्र वाटू लागलं. तिचा सहकारी सुनील, जो रोज तिच्या जवळ बोलायचा, तोच या रहस्यात कसा गुंतला असावा? दुसऱ्या दिवशी शाळेत ती त्याच्याकडे नीट पाहू लागली. सुनील तिच्या नजरेला चुकवत होता. श्वेतानं ठरवलं ती आता याचा शेवट करणारच. रात्री ती पुन्हा वाड्यात गेली. यावेळी तिच्याकडे मोबाईलचा प्रकाश होता.
आत गेल्यावर तिला तीच वही सापडली, पण आता ती पूर्ण उघडी होती. पानांवर लिहिलं होतं, जो माझा विश्वासघात करेल त्याला 3 ठोके ऐकू येतील आणि मग तो नाहीसा होईल. तेवढ्यात मागून आवाज आला, श्वेता, इथे काय करतेस तू? सुनील उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर घाम होता आणि डोळ्यांत भीती. श्वेतानं विचारलं, सुनील, ही वही तुझीच आहे का? तो काही बोलला नाही, पण अचानक वाड्यात पुन्हा 3 ठोके घुमले. ठोक, ठोक, ठोक. आणि सुनीलचा चेहरा पांढरा पडला. तो ओरडला, नको, मला माफ कर. आणि क्षणात तो जमिनीवर कोसळला. श्वेतानं टॉर्च त्याच्यावर टाकला, पण सुनील तिथे नव्हता. फक्त धुळीत 3 ठसे दिसत होते, जिथे त्याचे पाय टेकले असावेत. ती भीतीनं बाहेर धावली. दुसऱ्या सकाळी गावात बातमी पसरली, सुनील गायब झाला आहे. श्वेतानं पोलिसांना सगळं सांगितलं, पण पोलिसांना काहीही पुरावा सापडला नाही. मात्र त्या रेकॉर्डरमध्ये अजून एक नवा आवाज ऐकू आला, सत्य अजून उघडलं नाही. गावात आजही म्हणतात, जर रात्री 12 वाजता कोणालाही 3 ठोके ऐकू आले तर समजावं की राहुल सर अजून आपलं गुपित सांगायचं बाकी आहे. जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.